इकडे पिंपरीमध्ये योगेश शेलारी या बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। 2 अज्ञातांनी हा गोळीबार केला असून गोळीबारामागचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही। शेलारी यांच्या पायाला गोळी लागलेली आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। नाझीम मुल्ला आता आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी। नाझीम, नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आता आपल्याबरोबर आहेत। नाझीम, हे सगळं प्रकरण काय आहे आणि आता ज्यांच्यावरती हा हल्ला झालाय त्यांची प्रकृती कशी आहे? योगेश शेलार असं त्यांचं नाव आहे। हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत। रोजच ते त्या मंदिरात जे आहे ते दर्शनाला याच वेळी साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान ते दर्शनाला जात असत आणि त्यांच्यावरती तग धरूनच या 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याची या ठिकाणी पोलिसांकडून माहिती मिळते। जे 2 अज्ञात हल्लेखोर आहेत ते या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। त्यांनी जो गोळीबार केलेला आहे योगेश शेलार यांच्या दिशेने, त्यातून त्यांच्या मांडीला जी आहे ती गोळी लागलेली आहे। त्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात या ठिकाणी उपचार सुरू आहे। मात्र जे हल्लेखोर आहेत त्यांनी बांधकाम व्यावसायिक योगेश शेलारांशी हल्ला का केला हे अद्याप अस्पष्ट आहे। कारण जे सीसीटीव्ही मध्ये आपण कैद झालेले दोघं बघतोय, त्यांनी दोघांनी हेल्मेट या ठिकाणी घातलेला आहे आणि ते दुचाकीवरून आलेले होते। परंतु हा हल्ला जो आहे तो व्यवसायातून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते। नाझीम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।